श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 630. आपण गेल्या 2-3 चिंतन प्रवाहांमधून आलेल्या समस्त अयोध्यावासियांच्या या सेवेमध्ये हा सर्व चित्रकूट पर्वतच कशा पद्धतीने समर्पित झालेला आहे. प्रकृती बहुअंगाने नटलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामधून आलेल्या या सर्व अयोध्यावासियांची सेवा करण्यासाठी फळफळावांनी ही प्रकृती देखील नटली. प्रभू रामचंद्रांच्या चरणांचा आश्रय असलेल्या या अयोध्यावासियांच्या मनस्थितीमध्ये एक विलक्षण फरक प्रत्यक्ष वसिष्ठांना देखील जाणवू लागला. त्या परमशांतीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. या पर्वत राशींमध्ये राहताना शरीराला होणाऱ्या हाल अपेष्टा किंबहुना त्या हाल अपेष्टा न राहता त्या अत्यंत सुखदायक वाटू लागल्या. त्रिकाळ पयस्विनी नदीमध्ये स्नान, भगवंताचं दर्शन आणि तत्पश्चात या वनराजींचं अतिशय सुंदर विलोभनीय असं दर्शन हाच या अयोध्यावासियांचा नित्यक्रम होता. त्यांच्या सेवेमध्ये या चित्रकूट पर्वतावरती असलेले सर्व वनवासी मंडळी, ज्यामध्ये कोळी, किरात, भिल्ल अशी सर्व या वनातील उपजातीय मंडळी अत्यंत प्रेमाने त्यांची सेवा करू लागले. त्यांच्यासाठी सुंदर सुंदर मध, फळ, मूळ, कंद, अंकुर अशी अतिशय सुंदर या वनामधल्या असलेल्या खाद्याला ते अयोध्यावासियांना सादर अर्पण करत आहेत आणि त्यांच्याशी संवाद करू लागलेले आहेत. जेव्हा जेव्हा अयोध्यावासी त्यांना काही देऊ इच्छित आहेत, तेव्हा ते रामाची शपथ घेऊन त्या वस्तूंपासून लांब राहतात. तेव्हा कालच्या टप्प्यामध्ये आपण या सर्व कोळी, किरात, भिल्ल मंडळींच्या अंतरंगामध्ये असलेली सहजता अभ्यासली आणि त्यांच्या या निष्पाप भावनेमुळेच प्रभू रामचंद्र देखील त्यांच्यावरती अत्यंतिक प्रसन्न होते. जणू काही त्यांना नवनिधीचा खजिना प्रभू रामचंद्रांच्या या चित्रकूट पर्वतावरती येण्यामुळे प्राप्त झालेला आहे. त्यांची ही सहजता, त्यांची ही शरणागत भावना पाहून अयोध्यावासी देखील अत्यंत प्रभावित झालेले आहेत. आणि जरी आपण प्रभू रामचंद्रांच्या नगरीमध्ये जन्माला आलेलो असलो तरी देखील या आदिवासी मंडळीने इतकी सहजता आपल्याला देखील अजूनही साध्य झाली नाही. अशा रीतीने एक विलक्षण आनंदोत्सव या चित्रकूट पर्वतावरती या सर्व वनवासी मंडळींच्या बरोबर या अयोध्यावासियांचा चालू झालेला आहे. सज्जनहो, अशा रीतीने आता या चित्रकूट पर्वतावरती जो हा करुणेचा पाऊस कोसळणार होता आणि त्यामुळं अत्यानंदित झालेले हे अयोध्यावासी आणि त्याचबरोबर ही वनवासी मंडळी यांना गोस्वामीजींनी पहिल्या पावसाने वेडावलेल्या बेडूक आणि मोराप्रमाणे उपमा दिलेली आहे. अशा या चित्रकूट पर्वतावरती आता हे कथानक एका वेगळ्या दिशेने प्रवाहित होणार आहे. गोस्वामीजी आम्हाला आज त्यातील कथाभाग आजच्या चौपायांमधून सांगत आहेत. पुरजन नारी मगन ती प्रीती, बासर जाही पलक समबीती, सिय सासु प्रति बेश बनाई, सादर करई सरीस सेवकाई, लखान मरमु राम
बिनु काहू माया सब सिय माया माहू। सिय सासु सेवा बस कीन्ही तिन्ह लही सुख सिख आशीष दीन्ही। लखी सिय सहित सरल दो भाई कुटिल रानी पछितानी अघाई। अवनी जमहि जाचती कैकेयी महिन बीचु विधि मीचु न देई। लोकहु भेद विदित कबि कहही राम विमुख थलु नरक न लहही। यहु सौ सबके मन माही राम गवनु विधि अवध की नाही। निसिन नींद नहीं भूख दिन भरतु बिकल सुचि सोच। नीच कीच बिच मगन जस मी नहीं सलील संकोच। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, या चित्रकूट पर्वतावरती हा आनंदोत्सव चालू आहे. अयोध्यावासी या सर्व वनवासी मंडळींच्या समवेत या वनराजाचं दर्शन करत असताना अशा सुखमय अवस्थेमध्ये आपला दिनक्रम घालवत होते. गोस्वामीजी म्हणतायत की जणू काही या प्रेमामुळं एक दिवस हा एका क्षणासारखा भूरदिशेने उडून जात होता. आपण या पूर्वी देखील बोललेलो आहोत सज्जनो की काळ हा सापेक्ष असतो, स्थितीनुसार असतो. सुखाच्या अवस्थेमध्ये तो झर दिशेने उडून जातो आणि दुःखाच्या काळामध्ये तो क्षण क्षण देखील पुढे जात नाही. अशा या अत्यानंदामध्ये हे अयोध्यावासी या चित्रकूट पर्वतावरती आहेत. गोस्वामीजींनी आपल्याला या अयोध्यावासियांची मनस्थिती सांगितली. त्याचप्रमाणे गोस्वामीजी आता इथं वरती आश्रमामध्ये नेमकं काय चाललेलं आहे याचं देखील अवलोकन आपल्या समोर ठेवतात. आपण जाणताच की चित्रकूट पर्वताच्या आश्रमामध्ये मोजकीच मंडळी वरती आलेली आहेत. अयोध्यावासी खाली थांबलेले आहेत. वरती वसिष्ठ मुनी, त्यांच्या पत्नी, प्रभू रामचंद्रांच्या सर्व माता, ब्रह्मवृंद आणि भरत शत्रुघ्न यांच्या समवेत प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण आणि काही मोजके साधू एवढाच समाज हा त्या आश्रमाच्या अवतीभोवती आहे. आता तसं बघितलं तर त्या आश्रमाचा परिसर जरी विस्तीर्ण असला तरी एवढ्या लोकांमध्ये कुठलीही गोष्ट ही सहजपणे कळून येण्यासारखी आहे. त्यातच विशेषत्वाने ही सर्व मंडळी अत्यंत ज्ञानी आहेत. जाणीवेचा एक विलक्षण त्यांच्या अंतरंगामध्ये अलंकार आहे. परंतु एक गोष्ट तिथं राहत असतानाही अनेकांना कळू शकली नाही आणि ती गोष्ट म्हणजे सीताजींनी आपल्या या निज शक्तींच्या आधाराने तिथे एक विलक्षण सौराध असं वातावरण निर्माण केलं. आपल्या सर्व माता एवढ्या लांबचा प्रवास करून आलेल्या, त्यामुळं त्यांच्या विश्रामाची सोय झालेली आहे.
प्रत्येक मातेला वाटतंय की सीतेने आपल्या जवळ यावं. तसं बघितलं तर या तिन्ही मातांपैकी आता तिथं उपलब्ध असलेली केवळ सीता ही एकच सून आहे. श्रुतकीर्ती म्हणा, मांडवीजी म्हणा किंवा उर्मिला म्हणा, या अयोध्येमध्येच आहेत. आणि त्यामुळं सीताजींचा कदाचित स्वाभाविक ओढा हा कौसल्येकडं असणं ही जीवदशा आहे. प्रभू रामचंद्रांची आई या नात्याने सीताजी कौसल्येंच्या समवेत जास्त वेळ व्यतीत करणं यामध्ये गैर देखील काही नाही. परंतु समदर्शत्व हा जो प्रभू रामचंद्रांचा गुणधर्म आहे आणि प्रभू रामचंद्रांच्याच अर्धांगिनी सीताजी देखील आहेत. गोस्वामीजी म्हणतायत, सीय सासू प्रति बेश बनाई. प्रत्येक सासूसाठी सीताजी या एकेका रूपामध्ये त्यांच्या पर्णकुटीत, त्यांच्या विश्रामस्थळी, त्यांच्या सेवेमध्ये रुजू झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक सासूला असं वाटतंय की सीता ही खरोखर किती गुणी आहे. आपल्या सेवेमध्ये ती एवढा वेळ देत आहे, आपल्यावरती तिचं खरंच किती ममत्व आहे. सीताजींनी अशा पद्धतीने आपल्या सर्व सासवांची तिथं अत्यंत मनापासून सेवा केली आहे. गोस्वामीजी म्हणतात, लखान मरमु राम बिनु काहू, माया सब सिय माया माहू. सीताजींचं हा एक प्रकारे घडलेला चमत्कार हा तसा त्या मर्यादित लोकांच्या मध्येच घडलेला आहे. तिथं मुनी वसिष्ठांसारखे ज्ञानी आहेत, भरत शत्रुघ्नासारखे सुजाण त्यांचे धीर आहेत, लक्ष्मण सेवेमध्ये आहे आणि त्याचबरोबर अनेक आध्यात्मिक दर्जाचे उत्तम साधू, ब्राह्मण हे देखील तिथं उपस्थित आहेत. परंतु ही अशी घटना ही तिथं उपस्थित असलेल्या कोणालाही कळाली नाही. केवळ एक प्रभू रामचंद्रच सीताजी ज्या पद्धतीने ही लीला करत आहेत ते आपल्या हृदयामध्ये ते जाणत आहेत. सीताजींनी ही अशीच लीला बालकांडामध्ये आपल्या स्वतःच्या विवाहाच्या दरम्यान देखील केलेली आपल्याला आठवत असेल. जेव्हा अयोध्यावासी विवाहासाठी जनकपूरमध्ये दाखल झाले तेव्हा सीताजींनी आपल्या या निजशक्तींच्या आधाराने एक विलक्षण शोभा, विलक्षण सुविधा या जनकपूर सारख्या संपन्न नगरामध्ये निर्माण केल्या आणि त्यामुळं अयोध्यावासियांना विलक्षण आनंद या विवाहामध्ये प्राप्त झालाय. आणि त्यावेळेला देखील गोस्वामीजी आपल्याला सांगतात की ही प्रभू रामचंद्रांनीच सीताजींची लीला मनामध्ये जाणली. इथे एक प्रश्न असा येऊ शकतो की प्रभू रामचंद्र ही लीला जाणतायत परंतु ती व्यक्त का करत नाहीत? कधीच प्रभू रामचंद्र मुक्तपणे सीताजींनी केलेल्या या लीला संवाद रूपाने करताना आपल्याला दिसत नाहीत. याचं उत्तर प्रभू रामचंद्रच जणू काही सुंदर कांडामध्ये आपल्याला देतात. कहे हुते कछु दुख घटी होई, काहि कहो यह जान न कोई. तत्व प्रेम कर मम अरु तोरा, जानत प्रिया एक मनु मोरा. सो मनु सदा रहत तो ही पाही, जानु प्रीति रसु इतने ही माही. हे सीते, तुझं आणि माझं जे प्रेम आहे त्या प्रेमाची ही अव्यक्त दशा केवळ माझं मन जाणतं. परंतु हे माझं मन देखील त्याला व्यक्त करू शकत नाही, कारण माझं मन देखील हे तुझ्या जवळच राहतं ग. सुंदरकांड मधल्या या चौपाया पती पत्नीच्या नात्यामधले एक विलक्षण निर्मळत्व प्रापंचिकासाठी देतात. एका ब्रह्मचारी परमार्थामधल्या गूढ तत्व जाणणाऱ्या योग्यासाठी हे सुंदरकांड मधल्या चौपाया
म्हणजे कुठलं प्रेमगीत नसून हे या विश्वाचं असलेल्या प्रकृती पुरुषाचा अद्वैत असा एक विलक्षण ऋणानुबंध सांगून जातात. सज्जनो, सीताजी कोण आहेत? किंबहुना हा प्रश्न मी ज्यांच्या शक्तीने विचारत आहे, ज्यांच्या शक्तीने त्याचं उत्तर शोधत आहे, ज्यांच्या शक्तीने मी व्यक्त होत आहे, त्याच मुळी सीताजी आहेत. ती सर्व योगियांची आई आहे. तिच्याशिवाय या विश्वाला मुळी अस्तित्वच नाही. सुनु रावण ब्रह्मांड निकाया, पायी जासु बल बिरचती माया. हे विश्व म्हणजे खरं तर निर्गुण निराकार परब्रह्मच आहे, परंतु या निर्गुण निराकार परब्रह्मावरती त्याच्याच बळाच्या आधाराने रचलेलं हे दृश्य जग म्हणजे ही सर्व या मायेची चितशक्ती आहे सज्जनो. आणि मग तो प्रवाह पुढे वाहत 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 मूळ मायेला 3 लेकरं होतात. ती गुणमाया होते. गुणमायातून या विश्वामध्ये हा सर्व सत्व रज तमाचा खेळ चालू राहतो. परंतु मूळ अधिष्ठान आहे मूळ मायेचं. समर्थांचं शारदा स्तवन डोळ्यासमोर आणा. मी जे आपणास म्हटलं की कोण आहेत सीता? जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यांतर उकलून दावे. सीताजींनी केलेली ही लीला तिथं कोणालाच का कळाली नाही? कारण कळण्यासाठी गरज आहे शब्दांची. मनुष्य जेव्हा एखादा विचार करतो तेव्हा तो देखील शब्दांच्या आधारानेच करतो. परंतु सीताजींचं अधिष्ठान कुठे? जिथं या शब्दाला व्यक्त होण्यासाठी जे पहिलं स्फुरण येतं त्या परामणीच्या तळाशी सीताजींचं अधिष्ठान आहे. आणि जिथं या शब्दांच्या स्फुरणालाच मुळी ज्यांच्या शक्तीशिवाय जाणता येत नाही त्या सीताजींची ही लीला तिथं मोठ्यातल्या मोठ्या योग्यांना देखील, मुनींना देखील, नवे नवे प्रभू रामचंद्रांच्या समवेत सावली सारख्या असलेल्या लक्ष्मणाला देखील कळू शकलेली नाही. बघा, म्हटलं तर सीताजी या जनकाची कन्या आहेत. या धरणी मातेतून राजा जनकाला प्राप्त झालेल्या, त्यामुळे लौकिक रूपाने ती कोणाची तरी मुलगी आहे यात काही शंका नाही. परंतु समर्थ आम्हाला या मूळ मायेचं स्वरूप देखील समजावून सांगताना म्हणतात की ती एके ठिकाणी मुलगी आहे, ठीक आहे. आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता. या ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये एक मुलगी, याचाच अर्थ या ब्रह्मदेवाची मुलगी या रूपाने जर विचार केला तर ती ब्रह्मसुता आहे. परंतु तेच समर्थ आपल्याला पुढे जाता जाता 15व्या श्लोकामध्ये सांगतात, जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी. म्हणजे एके ठिकाणी ती ब्रह्मदेवाची मुलगी, आणि जर तिच्या मूळ रूपामध्ये विचार करायला गेलो तर ती ब्रह्मदेवाची आई आहे. त्यामुळे सर्व ज्ञान जिथून उत्पन्न होतं, सर्व मनुष्याच्या भावभावना जिथून उत्पन्न होतात, त्याच्या मुळाशी सीतेचं अधिष्ठान आहे. आणि त्या सीताजी या परब्रह्माच्या आधारावरती ही सर्व लीला घडवून आणतात. सज्जनो, आपण जे 2-3 कथा प्रवाहांमधून या सर्व अयोध्यावासियांना निर्माण झालेली अनुकूलता पाहत आहोत,
या कोळी किरात भिल्ल मंडळींच्या अंतरंगामध्ये झालेलं हे वृत्त्यंतर पाहत आहोत. ही सर्व काही या शारदेची अर्थात या सीताजींची ही कृपा आहे. सीताजी म्हणजे समाधान. तुमच्या जीवनामध्ये सीताजींचं अस्तित्व शोधायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त परिस्थितीत असलेल्या समाधानाचा अंश हे सीताजींचं तुमच्या आयुष्यातलं स्थान आहे. सीताजी म्हणजे परम शांती. सीताजी म्हणजे सद्गुरूची अपार कृपा. हे सर्व केवळ अनुभवता येतं, हे शब्दबद्ध करता येत नाही. तुमच्या जीवनामध्ये असलेली सुख शांती या देखील सीताजीच आहेत. तुम्ही राम नाम घेता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अचानक प्रपंचामध्ये काही अतर्क्य अनुकूलता घडून येते. एखादा अवघड प्रसंग हा चुटकीसरशी सुटतो. लक्षात घ्या, ती अनुकूलता सीताजी आहेत. या ज्या रामचरित मानसचे हे जे अत्यंत परमगुह्य अशा चौपाया आपण नित्य वाचन करतोय, त्याच्यावरती आपल्या बाळबोध बुद्धीच्या आधाराने चिंतन करतोय, परंतु त्या चिंतनामध्ये कधी कधी एखादं अनमोल रत्न जे बऱ्याचदा वरती येतं आणि हृदयाला स्पर्श करून जातं, ते अनमोल रत्न म्हणजे सीताजी आहेत. साधनेतली नियमितता सीताजी आहे. उपासनेमधलं सातत्य आणि समाधान सीताजी आहेत. जीवनातली शीतलता सीताजी आहेत. मी तर म्हणतो, जीवनामध्ये जे काही म्हणून प्रभू रामचंद्रांचं गुणगान आपल्याकडून होतंय, ते सर्व काही सीताजींची कृपा आहे आपल्या आयुष्यात. परंतु हे एवढं सगळं उघडपणे असूनही आम्हाला मात्र सीताजी या केवळ जनकाची कन्या वाटतात, होय की नाही? प्रभू रामचंद्र आणि सीताजी हे वेगळे असूच शकत नाहीत. गिरा अर्थ जल बीची सम कहियत भिन्न न भिन्न. प्रभू रामचंद्र आणि सीताजी हे वेगळे नाहीत. एक व्यक्त आणि एक अव्यक्त, हाच तो प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या मधला एक सूक्ष्म भेद आपल्याला सांगता येऊ शकेल. कुठेतरी वाचनामध्ये एक गोष्ट मध्यंतरी आली होती की जेव्हा जे या उत्तर रामायणाचं चरित्र जे तुलसीदासांनी आपल्याला सांगितलेलं नाही, तुलसीदासांनी तर राज्याभिषेक झाल्यानंतर चरित्र थांबवलं आणि त्यांनी भक्तीचं एक विशेषत्वाने प्रतिपादन आपल्याला उत्तरकांडात सांगितलेलं आहे. परंतु जे वाल्मिकींनी पुढं उत्तरकांड आपल्याला जे सांगितलेलं आहे, त्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र राजसूय यज्ञ करायला तयार होतात, तेव्हा सगळेजण म्हणतात की यजमान हा असा पत्नीशिवाय कसा बसणार बरं यज्ञाला. तेव्हा प्रभू रामचंद्र, आता आपण दुसरा विवाह करा. हा यज्ञ करायचा असेल तर आपल्या समवेत पत्नी असली पाहिजे. प्रभू रामचंद्र एक पत्नी व्रत. प्रभू रामचंद्रांशिवाय दुसरं कोणी संकल्प करायला बसणार नाही. मग शेवटी वसिष्ठांनी मधला मार्ग काढला आणि ते म्हणाले की प्रभू, आपण सीताजींच्या ऐवजी एक सुपारी आपल्या उपरण्याला बांधून यज्ञासाठी बसा. प्रभू रामचंद्र म्हणाले, अहो सीताजी माझ्या समवेत आहेत, त्याची खरंच काही गरज नाही. सगळेजण म्हणाले, अहो सीताजी गेल्यापासून आपल्याकडे त्यांचा काही समाचार देखील नाही, सीताजी कशा आहेत आपल्या समवेत. प्रभू रामचंद्र म्हणाले, उद्या यज्ञाच्या वेळेला सर्वांना सीताजींचं दर्शन होईल.
सगळेजण अत्यंत कुतूहलाने यज्ञामध्ये उपस्थित राहिले. प्रभू रामचंद्र एकटे बसलेले आहेत, तरी देखील त्यांनी सीताजींसाठी पाठ जवळ ठेवला. आणि जेव्हा संकल्प करण्याची वेळ आली यज्ञाचा, जी प्राथमिकता असते यज्ञाची, प्रभू रामचंद्रांनी हातामध्ये जल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये फुलं आहेत, अक्षता आहेत, आणि सगळे जण प्रभू रामचंद्रांच्या हाताखाली बघतायत की असा संकल्प करताना सपत्नीक संकल्प करायला हवा. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यामधून एक छोटासा अश्रूचा थेंब सीताजींच्या स्मरणामध्ये येतोय काय, आणि प्रभू रामचंद्रांच्या हाताखाली एक अत्यंत सुंदर कोमल हात प्रभूंच्या हाताखाली लावून या संकल्पामध्ये प्रगटतोय काय. समस्त अयोध्यावासियांना सीताजींच्या करकमलाचं दर्शन झालं. जणू काही त्यांच्या आशीर्वादाचंच हे फळ होतं की त्या राजसीय यज्ञाचं देखील अधिष्ठान या सीताजीच होत्या. त्यामुळे सज्जनो, आपल्या जीवनाच्या प्रत्येक अस्तित्वाला अधिष्ठान सीताजी आहेत. हे रामायण नाहीये, खरं तर हे सीता रामायण आहे. हे सर्व चरित्र सीताजींच्या समवेत फिरलेलं आहे, परंतु सीताजी या चरित्रामध्ये कुठंच दिसत नाही. प्रभू रामचंद्रांचा हा प्रवास हा सगळा सीताजींच्या भोवती केंद्रित आहे. जन्माला येत आहेत आपल्या अंशांसमवेत. पहिलं भ्रमण विश्वामित्रांच्या बरोबर सीताजींसाठी मिथिलापूरला, आणि तत्पश्चात अयोध्येचा त्याग केल्यानंतर लंकेपर्यंत हे सर्व काही भ्रमण करून अनंत जीवांचा उद्धार. परंतु केंद्र बिंदू कोण आहेत? सीताजी आहे. तसं रामायण हे या किशोरीच्या भोवती फिरतं, या जगदंबेच्या भोवती फिरतं. गंमत अशी आहे की हे सर्व अस्तित्व असूनही आम्ही केवळ सीताजींना एक स्त्री समजतो, एक पत्नी समजतो. खरं तर या जगदंबेची कृपा आहे, आणि त्यामुळे हे सर्व चरित्र या परब्रह्माला सगुण साकार होऊन करावं लागलेलं आहे. असो, सीताजींच्या विषयी बोलता बोलता त्यांच्याच कृपेने शब्दांना असा काही पाना फुटला की कुठं कथाभाग आहे हे देखील लवकर आठवेना. सीताजी प्रत्यक्ष आपल्या सासवांची सेवा करतायत, प्रत्येकीसाठी एक वेगळं रूप धारण करतायत, आणि एका विलक्षण प्रेमाने त्या सर्व सासवांना वश करून घेतायत. जगदंबेची कृपा झाली ना सज्जनो, की जीवनामध्ये समन्वय हा स्वाभाविकपणे येतो, कारण प्रकृती ही सहज आहे. मनुष्य हा दुश्चित्त झाला कारण तो अस्वाभाविक झाला. जगदंबा कृपा करते तेव्हा व्यक्तीला प्रकृतीसारखं स्वाभाविक करून टाकते. आणि स्वाभाविक तेव्हाच होतं जेव्हा पाण्यामध्ये तुरटी फिरते, तेव्हा पाणी आपलं शुद्धत्व केवळ प्राप्त करतो, जे त्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्याप्रमाणे कैकेयी माता जी या मंथरेच्या कुटिलतेमुळे गढूळ मन घेऊन झाली होती, ती सीताजींच्या या स्पर्शाने, त्यांच्या या स्नेहाने, त्यांच्या या प्रेमाने पुन्हा शुद्ध झाली. आणि ही सर्व गढूळता त्यांना स्पष्टपणे आपल्या हृदयामध्ये दिसू लागली आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतायत, लखिसिय सहित सरल दो भाई, कुटिल रानी पछतानी अघाई. हा सर्व गरळ म्हणजे पश्चाताप कैकेयीला स्पष्टपणे दिसू लागला की अरे आपण किती शुद्ध होतो, परंतु एका कुसंगाने आपण आपल्या स्वतःला किती वाईट करून घेतलं. आपल्या या कुटिलतेसाठी खरंच या विश्वामध्ये दुसरी कुठली शिक्षा असणार? हे धरणी माते, मला अत्यंतिक पश्चाताप झालाय. माझ्याकडून झालेल्या या चुकांसाठी प्रायश्चित्त म्हणून तू आत्ताच्या आत्ता दुभंग आणि मला तुझ्या पोटामध्ये घे. हे विधाता, मला कुठल्याही मार्गाने मृत्यू दे, अशी याचना. जसं एखाद्या शुद्धतेमध्ये थोडीशी जरी अशुद्धता असली तर ती जशी आपल्याला चैन पडू देत नाही, तसं कैकेयीची मती जी पुन्हा एकदा परमशुद्ध झाली
त्याच क्षणी तिला या भूतकाळातल्या चुका अत्यंतिक दाह देऊ लागल्या. परंतु धरणी माता दुभंगणं काय, किंवा विधात्याकडून एखाद्याला मृत्यू मिळवून देणं काय, हे ज्या सीताजींच्या हातात आहे, हे ज्या या जगदंबेच्या हातात आहे. तिची परम करुणा आहे की 14 वर्षाचा वनवास पूर्ण होऊन जेव्हा कैकेयीला प्रभू रामचंद्र जाऊन भेटतील, जेव्हा त्यांना परम समाधान होईल, त्यानंतर कैकेयींना त्यांचं प्रारब्ध भोगता येईल. तोपर्यंत सीताजींनी जणू काही एक संरक्षण कवच या अयोध्येभोवती बांधून ठेवलेलं आहे की जिथं शत्रू काय, तिथं मृत्यू देखील आत शिरू शकणार नाही. गोस्वामीजी म्हणतात की अशा या सीताराम पतीला जो विन्मुख होईल त्याला खरं तर नरकामध्ये देखील जागा मिळत नाही. अशा या प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या कृपेमध्ये हे सर्व अयोध्यावासी जन अत्यंत प्रेमाने नाहून निघाले होते. आणि या विलक्षण प्रेमामध्ये ज्या इच्छेसाठी म्हणून आपण या चित्रकूटला आलेलो आहोत, त्याचं त्यांना वारंवार स्मरण होतंय की प्रभू रामचंद्र आपल्याबरोबर अयोध्येला येतील ना, का पुन्हा या वियोगाचं दुःख घेऊनच आपल्याला अयोध्येला जावं लागणार. अशा या संदेहामध्ये जसे अयोध्यावासी आहेत, तसेच भरतजी देखील मौन अवस्थेमध्ये या चित्रकूटावरती प्रभू रामचंद्रांशी संवाद करण्यासाठी झुरतायत. त्यांना ना रात्री झोप येते, ना दिवसा भूक लागते. एका विलक्षण पवित्र चिंतेमध्ये व्याकुळ झालेले. जसं पाणी संपत आल्यानंतर मासा तडफडत असावा, तसा हा सरणारी घटिका भरतजींच्या अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण करते. अशा या भरतजींचा आता हा अंतरंगाचा चरित्राचा भाग गोस्वामी आपल्याला सांगायला लागणार आहेत. सज्जन हो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.